शिवी कीर्तन करा अँड्रॉइड मेमरी कार्ड पाठ आणि सांगा संध्याकाळी. त्याला आपलं चॅलेंज आहे. फक्त तुकोबरायची एक शिवी कीर्तनात सांगायची बस. ते तुझ्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन. नाही 1.5 तासात तुझा मर्डर झाला तर आपल्याला भेट बोकसलाच समजायचा. याच कारण आहे गाठ्याचा अधिकारी वेगळा आहे, ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे. इथं वेगळा भाग आहे. गाथा हा वेद आहे. आणि एकाने मला काल शंका विचारली, गाथा वेद असू शकतो कसा? त्याचं उत्तर आहे वेदामध्ये साम्यवाद आहे, म्हणजे सगळे समान आहेत. आणि गाथा हा सगळ्यांना समान असल्यामुळं वेदच आहे. तुमचं काय मत आहे? बंदिर झाली. अजून सुरू व्हायचं कीर्तन. परत ऐका. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, लहान मोठा, गरीब सगळ्यांसाठी गाथा समान आहे. आणि वेद हा साम्यवाद शिकवतो, म्हणजे गाथा वेदच आहे. गाथ्यात असं नाही तू श्रीमंत आहे मग तुला भारी प्रतीचा अभंग असं नाही आहे. ज्ञानेश्वरी मध्ये 9033 ओव्या आहेत. 335 आहेत. 11व्या अध्यायात 708 आहेत. 12व्या अध्यायात 247 आहेत. 13व्या अध्यायात 1169 आहेत. 14व्या अध्यायात 433 आहेत. 15व्या अध्यायात 598 आहेत. 16व्या अध्यायात 473 आहेत. 17व्या अध्यायात 433 आहेत. आणि 18व्या अध्यायात 1810 आहेत. लिहून घ्या घरी गेल्या उचका. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबराया. आणि विश्वातला चौथा चमत्कार आहे. सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर गेले. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे खूप राधे, केले नारायणे खूप राधे. ज्येष्ठाचे आधी विश्वातला 5वा चमत्कार आहे. कोवळ बाळ ज्ञानोबराया. मांडीच नाही मांडीवर अख्खं जग ज्ञानोबराया. सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबराया. एवढ्यात अगोदर गेले आणि उशिरा आले ज्ञानोबराया. आणि 5 त्यांच्या समाधीला भगवंतच रडले ज्ञानोबराया. ज्ञानोबराया. तसं गाथा हा 5वा वेद आहे. आणि आज कीर्तनानं घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भूपाळीच्या मालिकेतला वरून 2 नंबरचा आहे. कीर्तनाला सुरुवात तुमची माझी 1 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल. ही पहिली शेवटची समजायची. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावानी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून बिडून यायचंच नाही. हा लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. म्या जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहेत. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर काहीच कळणार नाही. पहिलंच काही कळलं नाही पुढं काय कळायचं. आणि राहू दे. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. शंका जर अभंगात कुणाला असली तर जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार.
पण देणार. कारण मी सारखा पुस्तक उचकणारा माणूस आहे, तुम्हाला माझ्या बोलण्यावरून लगेच कळालं असं. हा, पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुला पटो अथवा न पटो, आम्ही कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. आम्ही काय कीर्तनकार आहेत का? पांडुरंग आमचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे, पुंडलिक आमचा भाऊ आहे, चंद्रभागा आमची बहीण आहे. आम्ही फक्त फेटा बांधणार आणि कंबर बांधणार. बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आपण कोण? कोण आहे तू? कोण आहे तुम्ही? आहे कोण? कोण आहे तुम्ही? 4 धाबे 6 पंप 50 तोळे सोनं म्हणजे शेत आहे का तू? 100ची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? अय कोण तू? 20 लाख भरून नोकरी लागला म्हणजे साहेब आहे का तू? तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? कोण आहे तुम्ही? मी नसलो तो कोण चाल म्हणेल? मी नसलो तो कोण वाजवेल? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. त्या डोक्यात फरक झाला. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अर्थ? माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना त्याला भिकारी करून आला, तेव्हा इकडं काय करत? मी कोण? जरा बारीक आहे का? कोण नाही. सगळी बसलेली ईश्वराची लेकर आहेत. कोण आहे तुम्ही? मी गायक आहे, बस झालं. मी वादक आहे, बस झालं. कुणी नाही. मी ईश्वराचं लेकरू आहे. आणि ईश्वर म्हणतो हा माझा अंश आहे. ममाय वश आहे, हा माझा अंश आहे. आपण कोण? बायको केली म्हणून नवरा झाला. कोण आहे तुम्ही? कुणीच नाही. आणि आज कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल तर कळेल, नाही तर कळणार नाही. फटाफटा बोलावं लागेल. टाळकरी बिळकरी इनेकरी स्वबदार बिबदार इकडे लक्ष द्या. स्वबदार कधीच कीर्तनाकडे लक्ष देत नाही. त्यांचा दोष नाही, त्यांच्या पाठच राहते. स्वबदार कधी लक्ष देत नाही. नाही नाही, आता हे दोन्ही पाखोदे तरी बरे आहेत, नाही तर आम्हाला 800 पाखोदे भेटतात. त्वात्रात मोबाईल ठेवतात. आमची वर कथा चालली ते खाली गेम खेळतात. लई क्वालिटीची लोक आहेत मग. तेव्हा बारीक लक्ष द्यायचं. अभंगाला सुरुवात. थोडा किचकट मुद्दा आहे अभंगाचा. माझ्या डोक्यात कसा आला? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही. सावध राहा बरं का. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा प्रश्न वादाचा आहे. एखादा माणूस मेलाय, त्याला मोक्ष मिळालाय हे त्याला माहित आहे का? मी काय म्हणतोय? एखादा माणूस मेला, त्याला मोक्ष मिळालाय हे त्याला माहित आहे का? नाही. करेक्ट. बरं, त्याच्याजवळ जो होता त्याला माहित आहे का? नाही. त्याला ज्यानं आग लावली त्याला माहित आहे का? नाही. डॉक्टरला तर काहीच माहित नाही. मग मला सांगा, या व्यक्तीला मोक्ष मिळाला हा तुम्हाला आलेला अनुभव आहे का तुमच्या मनानं केलेली कल्पना आहे? राईट. मनानं केलेली. बोला, हाता लागला करंट. मनानं केलेली कल्पना. कशावरून केली? तो माळकरी होता. 2 एकादशीला मेला. 3 दिंडीत मेला. 4 त्यानं काशी केलती.
या सगळ्या पप्याच्या आईपाशी चुलीला तंगड्या लावून मारलेल्या गप्पा आहेत. याला शेंडा नाही बुडू काय नाही. आता लागलं करंट तुम्हाला. आता ऐका, हा प्रश्न तुकोबारायला विचारा बरं. तुकाराम महाराज काय भानगड आहे? मुक्ती माझी बायको आहे. तुका म्हणे मोक्ती मरली नोवारी. आता दिवस जारी, आता दिवस जारी घरी घरी. तुका म्हणे मोक्ती मरली नोवारी. आता दिवस जारी, दिवस जारी घरी बस तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे मुक्ती माझी. आजारी आहे का? ए बरे इकडे लक्ष दे. मुक्ती ही माझी नवरी आहे. कोणाचं म्हणणं आहे? आता पुन्हा विचारा तुकाराम महाराजांना, महाराज तुमचं मोक्षाबद्दल काय मत आहे? वा, मोक्ष माझ्या घरी कामारी दाशी आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी आहे. वय सांगू 80. आता घोटाळा करा. मोक्ष नाही, मुक्ती बोला बोला, मुक्ती नाही, मिटलं. आता उत्तर सांगा. भजनातला आनंद म्हणजे मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी नामच्या बहुतांची, ऐसी नामच्या बहुता, ऐसी नामच्या बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी नामच्या बहुतांची, ऐसी नामच्या आता मोक्षाची व्याख्या मोक्षाची व्याख्या सरळ करू आपण. सरळ. मुखी नाम हाती बोला बोला, मुखी नाम हाती म्हणजे नामाने मिळतो त्याचं नाव काय? मोक्ष. पुढे चला हरिपाठात जाऊ थोडं. हरिमुखे पुण्याची गणना, पंडित आगलं पहा देवाची आहे आणि तेने मुक्तीचारी. मग नामाने मिळती ती मुक्ती, नामाने मिळतो तो. हा, आता आता पीठ बसले. म्हणजे नामाने मिळेल तो मोक्ष आणि नामाने मिळेल ती मुक्ती. मुक्त्या झाल्या 4: सायुज्यता, समिता, सरोपता आणि सलोकता. 4ही मुक्त्या कशाने मिळतील? गेलं मामाला. नामाने. आणि मोक्ष कशाने मिळेल? नामाने. मुक्ती कशाने मिळेल? नामाने. मग नाम चिंतन करणे. आणि पप्पूनं फक्त असं केलं, पण त्यांना सर्दी नाही. आणि आपला नुसता पप्पू 15 ऑगस्टला लवकर उठला. आणि पप्पूनं फक्त असं केलं, जाऊ नको तू शेंडा वंदाला नको जाऊ. त्याला सर्दी झाली, मग दिशी पाच त्याला. आपल्यालाच का रोग होतात. उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो, सॅनिटायझर वापरितो. एवढे लोकांनी पार पाण्यावाने आंघोळी केल्या सॅनिटायझरमध्ये. इन टोटल महाराष्ट्र एखादा रस्त्याच्या कडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघून मेला. मला केस दाखवा बरं. त्याची ना आंघोळीची तर गाठ नाही, साबण तर त्याला माहीतच नाही. पण गडी ठणठणीत का? त्याला ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. आणि आपली ह्युमिनिटी कमी, थिंकिंग. हा काय होईल, काय होईल, काय होईल? काहीच नाही म्हणा, नीट बस. सोयाबीन काढून आला आणि चुलीला 2 तंगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, मी टेन्शनमध्ये आहे. काय काय होईल हे देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, दोतार जळालं तेवढं मागं वाढा आणि चहा प्या. आपल्याला तेवढंच दोतार आहे. ते जर जळालं तर सकाळी लुंगी लावावं लागेल. गप बसा. याला टेन्शन. तो म्हणला मा कोणी ऐकतच नाही. सांगूच नको. काही नाही होणार, काही नाही होणार. भारतामिळला विचारा, जनपळभर म्हणतील हाय हाय, काही होणार नाही. ज्ञान आलं पाहिजे. इथं आपण आलोय. 1 काळजी नका करू, शरीरात न पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. 1 2 मोटरसायकल चालवणार, मोबाईल बंदच ठेवला पाहिजे. तुमचं काय मत आहे? बंद. एज्युकेटेड लोक कानात मोबाईल गुंतीत आहे. गेलं तसं येड्या बाबलीत गेलं, निघालं खुब्यातून. कशाला घाल? 1 अपघात होऊ नये. ओव्या सांगतो 2 आणि पहिला मुद्दा संपवतो. शरीरात न पिडावे.
व्रतनियम न करावे, देवांतरात न बसावे, तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्मात यावे. आणि तुम्ही जर तुमचा धर्म पाळला तर देव येणार. आणि बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, धर्मासाठी एकत्र राहिल्याशिवाय राहू नका. आणि आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत. आपल्याला आज माणसं वाचवायचेत नाही, माणसं मारू द्या. माणसं तर कधीतरी एकदा जाणार आहे. कलियुगात खरं चालत नाही, हां, फक्त स्तुती लागते. आमच्यासारखे खरे बोलत्या, इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य इकडं, क्लिप करायची ना आमच्या ठोकायची. हां, 2 तास कीर्तन घेऊन जायचं, मोबाईलमध्ये कॅमेरा फिमेऱ्यात घेऊन जायचं, मग अख्खं यूट्यूबला नाही टाकायचं. इकडलं एक वाक्य काढायचं, इकडलं एक वाक्य काढायचं, TRP तुम्ही कमवायचा, इज्जती आमच्या घालवायची. मी मेलोच मायाभोवती लफडे मिटतील असं वाटतंय मला. कारण रोज उठलो का मी नवं लफडं आहे मायाभोवती, उठलो का लफडं. आपण म्हणलं ना पोरांना अभ्यास कर, लगेच क्लिप तयार झाली. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोका त्याच्या. आपण म्हणलं ना महिलांना संस्कृती टिकवावी, महिलांना खाली जाऊन बोलले. अरे ह्या जगात जर कोणीच खरं बोललं नाही तर जग संपेल. संपेल, त्रास होऊ द्या, पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे. काय मत आहे तुमचं? हां ना, माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात ते कुणाच्या भावना बिवना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज वेळात. माझं काय तुमच्याशी घेणं नाही, फक्त मी शेतकऱ्याचाच आहे, तुमच्यातलाच आहे. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला बोललंच पाहिजे, आणि तुम्ही आमचे म्हणून निमतरी ऐकलं पाहिजे. तुमच्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे, मी उभा आणि तुम्ही बसले. आज आमचं तुम्ही जर ऐकत नाही तर महाराष्ट्रातल्या पवित्र मातीला वृद्धाश्रमाचा डाग लागला आहे. बापाच्या अगोदर मुलाला खांदा लागला आहे. बाप मेल जिवंत आहे, पोरगा गेला आहे. 16चा पोरगा बलात्कार करतो, याचा अर्थ काय? 17चा पोरगा खून कर. अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की याचं वय कमी आहे आणि गुन्हा मोठा आहे, का करताय हे? याला एकच अभाव आहे, भजनाची ताकद कमी पडली. नामासी विनमुख तो नर बाब्या. आणि आपण मेल्यानंतर ही लहान पिढी जी तयार झाली, ही लहान आली, ही देवळं सुद्धा ठेवणार नाही. देवळं पाडून टाकतील हे पोरे. ती म्हणतील मोक्याच्या जागेवर देवळं आलं तिथं धंदा चालल. समाज संपलाय. तुमचं काय मत आहे? हे इंदुरीकडचं कीर्तन मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अरे अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती, मी येडं आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल, आला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कोणता तरी फोटो ठेवायचा, बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाना. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे जे पहिल्या नवरीच्या घरी गेली. आणि मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. कुठे नाते, कुठे बहीण, कुठे भाऊ, कुठे बहीण. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. तुमचं काय मत आहे? ह्या दिसत्यात फक्त अशा. यातल्या 15 जणी अशा भावाशी बोलत नाही, अशा माया पुढे बसलेले. आता मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याची दुनिया वावळी ते भावरा आहे, काय गाजर वावळी ते भावरा आहे. बायपासमध्ये ना हायवेमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, पैसे परत गेलेत. नाही गेले, बहिणीने सह्या केला नाही, पैसे परत गेलेत. कुठे बहीण, कुठे भाऊ, फक्त चाललंय, पैसे परत गेले. पाया पडला भाऊ, पाया. अरे एखादी बहीण म्हणली असती मी सही करते, माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करताना केली असती, मला घर बांधायला मदत करताना केली असती, माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करताना केली असती. रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं, गुरु मामा. ती अवलाद कुठं तयार झाली तिचा शोध लावला पाहिजे आणि भोंगळा करून आणला पाहिजे. गुरु मामा नाव आहे का अवलादीचा? अरे त्याचा बनियन मळू द्या, शर्ट फाटू द्या, सक्का मामाच लग्नात शोभतं. तुमचं काय मत आहे?
संपलो आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे, म्हणजे आम्ही सुधारला. अरे ईश्वरासारखी भाऊ रडला, बहिणीच्या दारात जाऊन रडला, पण तिनं सही नाही केली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोड नाहीत की धाकट्याची कमेंट गेली. कुठे आहे आम्ही? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. गैरहजर आहे तो. खोटं आहे का? मला घोडाला फक्त खोटं आहे का सांगा. कुठे आहे आम्ही? कडक कपडे घातले म्हणजे सुधरत आम्ही. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आला. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलंय. 40% प्रेत वडीत नेलेत रे, वडीत नेलेत. आणि 40% प्रेत कधी पेटवले कुणाला माहीत सुद्धा नाही झालं. मला बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. नवरा मेला बायकोला माहीत नाही, बायको मेली नवऱ्याला माहीत नाही. 500 एकर जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता. हे चाललंय ना. हे फक्त माईक हातात आला का शहाणपणाच्या भाषा मारायच्या आणि धर्माचे तत्व सांगायचे लोकांना. चाललंय फक्त. हा, एखादा म्हणा बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं. एकदम बरोबर. इतका समाज संपला. काय मत आहे तुमचं? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. का? माना नाही तर नका मानू, नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे. हे तुम्हाला पटतंय का सांगा. म्हणून सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पुण्यस्मरणाच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे, दिवाळीचा काळ आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे. माझं एक वाक्य ऐका. प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर तुमचे खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी गाठवा, उद्या शनिवार आहे. आणि काय तुम्हाला कोणाला बिगा भर द्या असं द्यायची ते द्या, पण उतारे क्लिअर करून मारा. तुम्ही जाता मरून. मागच्यांच्या इतका कुदाकुद्या आहेत. 52 नाव आहे उतार्यांमध्ये सध्या. 52 नाही आहे. आता 52 नावं जर उतार्यात असतील आणि एकानं जर 10,000 हजारच मागितले, कुठे ती झक मारा. तुम्हाला 1,000 एकर ठेवा, पण तुम्ही मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका. तुमचं काय मत आहे? तुम्हालाही 20 गुंठेच व्हा, एखाद्याला द्यायची 1 गुंठा कमी द्या, पण म्हातारे माणसं तेवढं काम करा. तुम्ही जाता उलथून. हां, तुम्ही मेलेचं आम्हाला दुखणं नाही, तुम्ही मरायलाच पाहिजे, ही तर आमची इच्छा आहे. हां, मग तुम्ही राहता तरी कवर 92 आणि 93 इथं मागच्याला जागा होऊ द्या ना. तुम्ही मेल्याचं आम्हाला दुःख नाही आहे, पण तुम्ही गेले आमच्या कुदाकुद्या लाविता हे दुःख आहे. तुम्ही तर जाऊ द्या, आम्ही तर तुमचा दावा काय असं करू. चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाह्याचे पैसे बुडवले. आता हे पवार परिवारानं एवढा मोठा कार्यक्रम केला नाही तर कायचे दावे कायचं काय. 5 वर्षांना दावे सुद्धा बंद होणार आहेत. लग्न तर जवळजवळ बंद झाले. काय राहिलं? कवाय जमवत आणि कवाय लागत आहे. भाजतही लग्न ना आषाढतही लग्न. लग्नांचा विषय मिटला. तसे दाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार. जर 8वा आयोग झाला ना, पेमेंट वाढलं, ही माणसं भरमिष्ट होणार. हे लगेच बामणाला बोलावणार, इकडे हे पॅकेज तुला. कावळाही तू चाल, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. चाल, तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. क्या कोर कोण हे पैसे घेऊन टाक. आमच्या मागं फार व्याप आहे. आणि मग त्याची बायको म्हणणार त्यांना आहे ना वेळच नाही. नेमकी वडिलांची दिसक्रिया आणि माझ्या बहिणीची डोळे जेवण संग चालू. आणि त्यांच्याकडं आमच्या पप्पांचं सगळं नियोजन. लग्न झाल्यापासून सासरवाडीचं सगळं तेच पाहतात. वाडा भूकंपात गेला ना. आणि नेमकी माझ्या बहिणीची बाळणपणाची तारीखही तीच आहे. आणि तिचं सिजर करताना साक्षीदार हे आहेत. त्यामुळं आम्ही 10वा बामणाला उक्ता देऊन टाकला. 10व्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक दात्या निघून. बाबांना टाकला ना खाटाव. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. बाबा बसला एकटाच, लोक गेले निघून. मग एक जण त्याला म्हणतो राम राम, तुम्हाला कोणी फोन केला?
तो म्हणला मी काय बळत आलो का काय, आणि तोही जातो निघून. बाबाला टाकला तसा. मग महाराज लोक हुशार राहते, ते ओळखी त्या चप्पी केलं म्हणजे वाड्यातला आहे. मग ते चप्पी केलेलं म्हणतो राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग ते ज्याच्या घरी कार्यक्रम राहतो तो चमन करून दगडावर पाणी सोडायला राहतो बसेल. हा त्याच्याकडे जातो, राम राम. तो म्हणतो काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम, वेळेत वेळ काढून आले तुम्ही. तो म्हणला प्रेमाला वाघ, पेट्रोल पुरते दे. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघडा बसेले. मग ताटलीतले तरी 92 दे भाऊ. ही स्थिती आहे महाराज, काही नाही राहिलं. तुम्हाला धर्मच पाळावा लागेल. आता लग्नांच्या पत्रिका बंद केल्यात आपल्या मंडळीने. केलं तुम्ही बरं केलं ते, पण ते डिजिटल जे लावता ना रोडला लग्नाचे, ते जरा बरेच श्रीमंत लोक आहेत कीर्तनाला, जरा माणसाच्या अवलादीचे लावा बा. का तो एकट्यानंच पराक्रम केला, बाकीचं गाव वांजूट आहे का काय? ती नवरीवर फाट्या बावलीची, ते कबर बांड नवरदेव. अरे त्यांचे फोटो जरा नीट लावा. एका कोपऱ्यात झक मारायची नवरी घालायची, एक नवरदेव, तो भंगार नवरदेव. मग ती नवरी तिकडे झक मारायची, लांब उभी करायची ना त्याच्या पुढं. अरे ती का पळून जाते का? ती पहिलीच 3 वेळा पळून गेली, ती आता सोडली तरी जाणार नाही का आवडली तर. आणि ते पोरींचे फोटो तर इतके भिंडोक आहेत, काही काही घागरा घालती, घागरा घागरा घागरा, आणि एक टोक हातात धरती. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे. आता तोंड जोडायची पाळी का नाही, काय आशीर्वाद द्यायचे. आणि आशीर्वाद देणारे म्हणते त्यांच्याकडून देश सेवा घडू. हो 9वी पासून सेवा चालली, काय त्या सेवेला आग लाईत काही. आता एक लग्नात नवीन बावळाटपणा आणलाय, मंगलाष्टकाच्या अगोदर बलून आणलाय, बलून तो फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आहे ना, आणि ते डान्स करीत खाली येणार. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, दसमुसाळ्या गडी तो घातला त्या बलूनमध्ये. आणि नवरी भंगार, ती नेली ब्युटी पार्लरला. पायाचुकी नव्हती, ब्युटी पार्लरला नेली. ब्युटी पार्लरला नेल्यावर 3 गोष्टी करावं लागत्या पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरॅमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, हा कोपरा वाढवणे, इकडं लांब करणे, आणि केसाला असा आकार देऊन बट गालावर घेणे. आणि ती नवरी घातली बलूनमध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. आता त्या नवरदेवाला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण स्मूथ टच म्हणून. आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा याला पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेव. नका करू नाश आयुष्याचा, हो नका करुणाच्या आयुष्याचा, नका करुणाच्या आयुष्याचा, नका करुणाच्या आयुष्याचा. तरी पुणे हाती उपदेश, आता तरी पुणे हाती उपदेश, आता तरी पुणे
चालल्या होत्या तेवढ्या पूर्ण करून घ्या. शरीराला न पिडावे म्हणून तुम्हाला ज्ञान व्हायचं असेल इथे बरं का, आपण अजून ज्ञान शब्दावर आहे आपण. तुम्हाला जर ज्ञान यायचं असेल तर एक उत्तर आहे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, डोकं खाजावलं तरच सूत्र बसत. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. उत्तर आहे माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. परत उत्तर आहे का, म्हातारी मरावा पण कोणती बोंबला माया. माया नावाची म्हातारी मरावा. माया कोण आहे? माया विकणे भ्रमण खरे म्हणता मी भादिनी खरे. सर्व मिथ्याय दारुण चरण रिका देवाचे. सर्व मिथ्याय ज्ञान यायला मुलगा झाला पाहिजे. त्या मुलाचं नाव मोहम्मदला सगळं मुलाचा बोध आणि म्हातारी मेली पाहिजे माया. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय? बस बोलायचा नाही तर काय आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता हे उगाच चाललंय, आपण म्हणतो हा माझा पोर आहे, आपल्या पोराचा ना आपला काय संबंध? बारीक पाहिलं तर काय संबंध आहे? फक्त आपण चूक केली त्याचा बाप झालो. त्याचं फळ केवढं आहे? एअर खानदार मोटर बसवा, तो नाला एक मोठा करा, नोकरी लावा, त्याला बायको करून द्या, तिला पोरं व्हाव द्या, ते पोरं आपण सांभाळा, मग आपला अटॅक येणार आणि मारणार. हा सगळा तमाशा मायाने केला. माया वाजा केल्यावर आपण देवे परत निघाय का? माया वाजा केली का आपण नाही काय? आणि म्हातारी तर मारली पाहिजे. म्हातारी आपण एका मिनिटात मारू इथे बी आत्ता, पण राहते कुठं माहीत नाही ना. हां आता पुन्हा ऐका, मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे? एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली.